लोकमत कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड महाराष्ट्र आणि गोव्यामधल्या उद्योजकांसाठी याचं खास महत्त्व आहे। विविध क्षेत्रातल्या हरहुन्नरी उद्योजकांचा शनिवारी रात्री गौरव करण्यात आला। यात शिक्षण, ग्राहक सेवा, आरोग्य सेवा, मीडिया, पर्यावरणपूरक विकास अशा अनेक क्षेत्रातल्या उद्योजकांचा समावेश आहे। उद्योग जगत आणि सरकारमधले अनेक दिग्गज या सोहळ्यासाठी उपस्थित होते। पुढच्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे। त्याची तुलना भारतातल्या इतर राज्यांमध्ये करायला गेलं तर महाराष्ट्र इकडे आणि बाकी राज्य कुठेतरी पाठीराहिले दिसतात। जी काही परदेशी गुंतवणूक येते, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ती भारतात जेवढी येते त्यातली अर्धी एकट्या महाराष्ट्रात येते आणि त्यामुळे आपला नंबर 1 आणखी झळाळून उठतोय। महिला उद्योजक आणि तळागाळात जाऊन काम करणारे आणि गोरगरिबांना हाताशी धरून उद्योगधंदा करणाऱ्यांनाही काल सन्मानित करण्यात आलं। लोकमत का उद्देश्य ऐसे बिजनेस हाउसेस को समाज के जरिए सबके सामने लाना, उनकी प्रतिभाओं को उजागर करना और उन्होंने जो अच्छे काम किए और काम करते समय में जो उन्होंने स्टैंडर्ड्स का एक प्रदर्शन लोगों के सामने किया, उन सबको सम्मानित करना, ये हम अपनी जिम्मेदारी मानते हैं। या सोहळ्याचं सर्वात मोठं आकर्षण ठरलं ते म्हणजे निवडणुकीनंतर मुख्यमंत्र्यांची पहिली जाहीर मुलाखत। मी जंगलातल्या आणि रस्त्यावरच्या वाघांना घाबरत नाही असं म्हणून सीएमनी सर्वांकडूनच टाळ्या मिळवल्या। त्यांचा रोख कुणाकडे होता ते सगळ्यांच्या लक्षात आलंच। आम्ही विदर्भातले लोक आहोत, जंगलातल्या वाघाला घाबरत नाही आणि रस्त्यावरच्या वाघाला घाबरत नाही। मराठी उद्योजकांचं कौतुक करणारा हा सोहळा चांगलाच गाजला। मराठी माणूस उद्योगात मागे हे म्हणणं सोपं आहे, पण यशस्वी लोकांचं कौतुक करण्यात खरा मोठेपणा असतो। ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत।